मॅचेस कमी ओव्हरच्या होतील. लवकर या. आपण बघतोय सलामीची जोडी. प्रवीण कदम आणि नीरज सोनवणे सलामीची जोडी आपण मैदानावर बघतोय. तर गोलंदाजी मार्कवर असणार आहे साजिद. गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय साजिद. चला सामन्याला लवकर सुरुवात करायची. क्षेत्ररक्षण सजवायचंय. सामना क्रमांक 2 या सामन्याला सुरुवात होते. आपण पंच म्हणून मैदानावर कामगिरी बघतोय. मुख्य पंच अतुल रोंगे सर आणि स्क्वेअर लेग पंच गणेश जगताप यांना आपण पंच म्हणून बघतोय. अतिशय अनुभव असलेले पंच. चला पहिला चेंडू. सामना करताय प्रवीण कदम आणि चेंडू टाकला जातोय साजिद यांच्याकडून. चला मॅचला होते सुरुवात. चेंडू क्रमांक 1. पहिला चेंडू फुलर लेन टाकलेला चेंडू, परंतु डाव्या स्टँडच्या बाहेर असलेला हा चेंडू पंच अतुल रोंगे सर यांचे जमिनीला समांतर हात करत पंच चेंडू वाईड असल्याचा इशारा देण्यात आला. या अवंतर स्वरूपाने विएट्री चॅम्पियन्स संघाची धावसंख्या उघडली गेली. साजिद भाई आपण यांना गोलंदाजी मार्क बघतोय. डावखुरे हाताचे गोलंदाज. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी असलेली ही शैली. पहिला चेंडू ग्लास केला. झेल घेण्याचा प्रयत्न. अतिशय सुरेख झेल वगैरे मिळालेला आहे. डाव्या हाताने एका हाताने झेल घेत या सामन्याची सुरुवात केली आहे. विएट्री चॅम्पियन संघाला लागलेला आहे धक्का क्रमांक 1. संधी साधून थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. काय झेल बघायला मिळालेला आहे. किरण यांच्या वतीने अतिशय सुरेख झेल आपल्याला मैदानावर बघायला मिळाला. कर्णधार आहेत माझ्यामध्ये. कर्णधाराने घेतलेला अतिशय सुरेख झेल नक्कीच आपल्या संघामध्ये एक शक्ती संचारून गेलेला आहे. पहिला चेंडू सुरेखरित्या ग्लान्स केलेला होता. फटका अतिशय सुरेख होता, परंतु त्याही पेक्षा सुरेख जो होता ना तो झेल होता. आजच्या दिवसातील घेतला गेलेला अतिशय सुरेख झेल. मी काय म्हणतो, या स्पर्धेमध्ये आतापर्यंत जेवढे झेल घेतले ना त्या पहिल्या 5 मधील हा नक्की हा झेल ठरलेला आहे. 1 या धावसंख्येवर विएट्री चॅम्पियन्स मागील वर्षी उपविजेता असलेला संघ. अतिशय चांगले दमदार खेळाडू या संघामध्ये आहेत. प्रवीण कदम मागील वर्षी अतिशय सुरेख फलंदाजी बघायला मिळाली आणि यावर्षी पहिल्या सामन्यात 0वर माघारी फिरवण्यात यशस्वी ठरले बालाजी एंटरप्राइज. गोलंदाज खोलवा टप्प्यावर टाकलेला चेंडू ढकलला. शॉर्ट कव्हर मध्ये सुरेख क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. 1 धाव घेण्यामध्ये दोनही फलंदाज यशस्वी झाले. आपण बघतोय धर्मेंद्र जाधव या खेळपट्टीवर दाखल झालेत आणि आता स्ट्राईक एंडला आपण बघणार आहोत नीरज सोनवणे यांना. धावसंख्या 2. 1 गडी बाद. डावखुरे हाताचे गोलंदाज साजिद भाई. चेंडू कट केला गेला. गली क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा किरण यांचं सुरेख क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. उंच शरीर यष्टी देह यष्टी असलेले किरण तितकेच चपळाईने आपण बघतोय क्षेत्ररक्षण करतायत. शॉर्ट पिच चेंडू पुल केलाय. चेंडू येतोय कॉमेंट्री बॉक्स कडे येतोय. एसटीपीएलचा एक शानदार चौकार. हा आहे स्टार मोबाईल द मोबाईल स्पेस खासदारपूल भैरवनाथ मंदिरा शेजारी. प्रोप्रायटर माननीय श्री पियुष लोया यांचा सनसनीत चौकार. नीरज सोनवणे पहिला चेंडू शॉर्ट पिच मिळाला. त्याचा समाचार घेतला. चेंडूला पाठवले ते
फाईन लेग सीमारेषेकडे येतो एक शानदार चौकार. धावसंख्या पोहोचली 7 धावा. पुन्हा एकदा पूल केलाय. क्षेत्ररक्षकाला हुलकावणी देत चेंडू आलाय. लॉंग लेग सीमारेषेबाहेर येतोय एक शानदार चौकार. हॉटेल अन्नाश्री फॅमिली रेस्टॉरंट गुरेवाडी बायपास प्रोप्रायटर माननीय श्री समीर शिंदे यांचा सनसनीत चौकार. चेंडू म्हणावा इतका खराब नव्हता, परंतु फलंदाजाची कला आपल्याला बघायला मिळाली. कैसा शॉर्ट ऑफ गुडलेंथ असलेला चेंडू शॉर्ट आर्म जॅप केला. चेंडूला पाठवलं लॉंग लेग सीमारेषेकडे. चौकार येतोय. साजिद भाई यांच्यावर आक्रमण केलं गेलं. मागील 2 चेंडूवर पहिले 3 चेंडू अतिशय सुरेख बघायला मिळाले. पुढे टाकलेला चेंडू उंचावरून खेळलाय. येतोय लॉंग ऑफ सीमारेषेकडे एक उत्तुंग षटकार. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. घुंगरू फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॉल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भावसार यांचा दणदणीत षटकार. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल गावठा सिन्नर माननीय डॉक्टर सुनील इलक. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 17 धावा. धर्मेंद्र जाधव आल्यापासून खेळपट्टीवर आपला बॅट मधून आग बरसवतात. पहिले 3 चेंडू खेळले. 3ही चेंडूवर त्यांनी 2 चौकार 1 षटकार खेचलाय. साजिद भाई पहिले 3 चेंडू सुरेख बघायला मिळाले, लेकिन पुढच्या 3 चेंडूवर पुढील गोलंदाज आपण गोलंदाजी मार्कवर बघतोय वाजिद भाई. साजिद वाजिद ही आपण बॉलिवूड मध्ये गाजलेली जोडी बघितली आणि येथे आमचे मार्गदर्शक सन्माननीय भालके सर हे उपस्थित झालेत. कोपरगावचा एक बुलंद आवाज पहाडी आवाज म्हणून त्यांची ख्याती आहे. काही दिवसापूर्वी संगमनेर मधील युवा मराठा चषकामध्ये त्यांची आमची भेट झालेली होती आणि आपण त्यांना इथेही या स्पर्धेसाठी बघतोय. कोपरगावचा असलेला एक पहाडी आवाज संपूर्ण महाराष्ट्रभर अनेक स्पर्धांमध्ये आपण त्यांचा आवाज ऐकत असतो. पहिला चेंडू वाईड. धावसंख्या 18. सामना 5 षटकांचा असणार आहे. 2 षटक पॉवर प्लेचे. पुन्हा एकदा धीम्या गतीचा टाकलेला चेंडू. बघूया पंचांचा इशारा, परंतु पंचांचा कोणताही इशारा नसणार आहे. चेंडू निर्धाव असणार आहे. धीम्या गतीचा टाकलेला चेंडू. चेंडूला कट करण्याचा प्रयत्न होता आणि फलंदाजांकडून रिव्ह्यूची मागणी करण्यात आलेली आहे. आमचे तिसरे पंच स्वप्नीजी कपिले सर या सामन्याचे तिसरे पंच असणार आहे आणि ते या DRS चा निर्णय देणार आहेत. जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. सिन्नर मिसळ हाऊस येथे सर्वांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे, परंतु आपणा सर्वांना जे काही खेळाडू आहेत त्यांना कुपन घेऊन जावं लागणार आहे. देवी रोडला असलेलं आपलं सिन्नर मिसळ हाऊस या ठिकाणी आपली जेवणाची व्यवस्था केलेली आहे. कुपन घेऊन जाऊन आपण तेथे जेवणाचा आस्वाद घेऊ शकता, याची सर्वांनी नोंद घ्यायची. विना कुपन कोणालाही जेवण मिळणार नाही. चेंडू वाईड असल्याचा इशारा. रिव्ह्यू सक्सेसफुल झालेला आहे. दोनही चेंडू स्वैर आपण या षटकामध्ये बघितले. अजून एकही चेंडू पडलेला नाही. हा गुडलेन स्पॉटवर टाकलेला चेंडू. चेंडूला पुल करण्याचा नीरज सोनवणे यांचा प्रयत्न होता, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. चेंडू निर्धाव असणार आहे. इंडस्ट्रियल अँड प्रोफेशनल चॅम्पियन्स ट्रॉफी औद्योगिक आणि व्यावसायिक असलेले हे सर्व आपले मित्र. येथे चेंडूला कट करण्याचा प्रयत्न. एसटी रक्षकाने एसटी चित करण्याचा प्रयत्न करण्यात आला, परंतु
या ठिकाणी चेंडू हा वाईड स्वरूपाचा असणार आहे. वाईड +1 या स्वरूपात आलेली ही धाव. वाईडच्या 2 धावा. आतापर्यंत या षटकामध्ये 4 धावा अवांतर स्वरूपात आलेल्या आहेत. आणि आपण आता बघतोय धर्मेंद्र जाधव फलंदाजी मार्कवर आलेला आहे. मागील षटकामध्ये अतिशय मोठे फटके धर्मेंद्रच्या बॅटमधून बघायला मिळाले. वियाट्री चॅम्पियन संघाचा एक महत्वाचा फलंदाज. पुन्हा पुढे टाकलेला चेंडू. चेंडू उडवलाय. चलाय लॉंग ऑन सीमारेषेकडे येतोय. एक शानदार चौकार. हॉटेल अन्नाश्री फॅमिली रेस्टॉरंट गुरेवाडी बायपास प्रोप्रायटर माननीय श्री समीर शिंदे यांचा सनसनीत चौकार. या प्रोफेशनल इंडियन चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये आज आपण दिवसभर सन्माननीय श्री जुन्नर भूषण मनोजजी बेल्लेकर सर आणि कोपडगावचे पहाडी आवाज श्री संदीपजी बालके सर यांना आपण ऐकणार आहोत. पुन्हा एकदा कुलवटापट टाकलेला चेंडू. फटक्यामध्ये वजन नव्हतं, परंतु चेंडू बॅटची कडा घेऊन गेला शॉर्ट मिडविकेट क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक धावत गेले. चेंडू अडवला गेला. फेकी केली गेली. याच दरम्यान एक धाव घेतली गेली. धावफलक आपण बघतोय 26 धावा धावफलकावर आहेत. सुरेख फलंदाजी बघायला मिळते. पुन्हा एकदा गुडलेन स्पॉटवर टाकलेला चेंडू. नीरज सोनवणे यांचा पूल करण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. चेंडू निर्धाव असणार आहे. वियाट्रीज चॅम्पियन मजबूत असा संघ बालाजी एंटरप्राइज. आतापर्यंत आपण गोलंदाजी बघितली, क्षेत्ररक्षण पण बघितलं. दोनही तुल्यबळाचे संघ. पुन्हा एकदा खोलवा टप्प्यावर टाकलेला चेंडू. फलंदाज समजू शकले नाही. चेंडूला खोदून काढण्याच्या प्रयत्नामध्ये बॅट खेळपट्टीवर अटकली गेली. चेंडू यष्टरक्षकाकडे गेला. कोणतीही धाव नसणार आहे. निर्धाव असा स्वरूपाचा चेंडू. साजिद वाजिदची ही जोडी आपण पहिल्या 2 षटकांमध्ये बघितली. बॉलिवूड मध्ये असलेली एक साजिद वाजिदची जोडी आणि आपण मैदानावर बघतोय श्री बालाजी एंटरप्राइजेसची असलेली साजिद वाजिदची जोडी. शॉर्ट पिच चेंडू. चेंडू पूल केला, परंतु धर्मेंद्र जाधव यांनी नकार दिला. आणि धर्मेंद्र जाधव यांच्यासाठी पारितोषिक आलेलं आहे. झकास बेल सेंटरचे सन्माननीय प्रोप्रायटर श्री प्रसादजी पालके साहेब यांच्या वतीने धर्मेंद्र जाधव यांच्या 50 साठी 50 धावांसाठी 500 रुपयांचं रोख पारितोषिक असणार आहे. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक. 2 षटक झाले. 2 षटकाच्या समाप्तीनंतर वियाट्री चॅम्पियन्स 2 गडी बाद 26 धावा. सुरुवातीला एक चौकार नक्कीच आला होता. वाजिद यांच्या षटकामध्ये धर्मेंद्र यांनी खेचला होता, परंतु त्यानंतर वाजिद यांनी कमबॅक केलं. पुढील षटक आपण बघतोय संकेत वारुंगचे. हे षटक क्रमांक 3 घेऊन गोलंदाजी मार्कवर आपण त्यांना बघतोय. धर्मेंद्र हे स्ट्राईक एंडला असणार आहे आणि हे द्वंद्व युद्ध नक्कीच पाहण्याजोग असणार आहे. फुलटा चेंडू. चेंडू टटवलाय. तो डीप मिड विकेट मध्ये जातोय. जमिनीला घरंगळत चेंडू अडवला गेला. पहिली धाव, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि अतिशय सहजरित्या 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. पुढील सामना असणार आहे संगीता फार्मा विरुद्ध ऍडव्हान्स एन्झाइम्स टेक लिमिटेड या 2 संघांदरम्यान. दोनही संघांच्या कर्णधाराला विनंती असणार की आपण नाणेफेकीसाठी तयार राहायचंय. संकेताचा पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू. पुन्हा एकदा त्याच दिशेने चेंडू टोलला गेला. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण केलं. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. इथे फेकी सुंदर आहे, परंतु फेकी येईपर्यंत फलंदाज आपल्या क्रीज मध्ये यशस्वीरित्या दाखल झाले. अपील केली गेली, परंतु पंचांनी इशारा दिला की फलंदाज सुखरूपरित्या आपल्या क्रीज मध्ये दाखल झालेला आहे. 2 धावा पुन्हा घेतल्या गेल्या. या 2 धावांनी धावसरक 30 धावा. अतिशय सुरेख रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळते. 8 चेंडूंमध्ये 24 धावांवर फलंदाजी करतायत धर्मेंद्र. पुढे टाकलेला चेंडू उडवला उंच
आकाशात येतोय एक सुरेख षटकार. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. घुंगरू फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॉल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भाऊसार यांचा दणदणीत षटकार. धर्मेंद्र आपण बघतोय सुरेख फलंदाजी करतायत. 9 चेंडू 30 धावांवर फलंदाजी केली आतापर्यंत करतायत. त्यांच्या 50 धावांसाठी पारितोषिक असणार आहे ₹500 रोख. येथे धीम्या गतीचा टाकलेला चेंडू ओव्हर द वेस्ट हाईट स्क्वेअर लेग. पंच गणेश जगताप यांचा चेंडू नो बॉल असल्याचा इशारा. काहीशी क्षेत्ररक्षणामध्ये हडबड झाली याचा फायदा घेत 9+ बॅटीने काढलेल्या 2 धावा अशा 3 धावा आपण बघतोय धावसंख्येमध्ये ऍड झाल्या. 3 धावांनी धावफलक 39 धावा आणि 39 धावांमध्ये 32 धावांचं योगदान जे आहे ना ते एकट्या धर्मेंद्रच आहे. 70, 80, 90च्या दशकातील बॉलिवूड इंडस्ट्रीतले चॉकलेट बॉय ज्यांना मन ओळखून जायचं ते धर्मेंद्र काही दिवसापूर्वी आपल्यामधून या अनंतातून विलीन झाले. नक्कीच धर्मेंद्र हे नाव उच्चारलं की संपूर्ण देशाला ज्यांची आठवण येते ते काही दिवसापूर्वी आपल्याला निघून गेले. शॉर्ट पिच चेंडू पुल केला. झेल घेतला गेला परंतु फ्री हिटचा चेंडू असणार आहे. 1 धाव घेतली गेली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा पुन्हा करण्यात आल्या. क्षेत्ररक्षकाला वाटलं आपण महत्वाची असलेली धर्मेंद्रची विकेट मिळवली आहे. झेल घेतला आहे. आपलं काम संपलेलं आहे. परंतु चेंडू हा फ्री हिटचा होता. क्षेत्ररक्षकाने सेलिब्रेशनही केलं होतं. आनंदही व्यक्त केला होता. परंतु हा आनंद जास्त काळ टिकला नाही आणि याच दरम्यान धर्मेंद्र पुन्हा एकदा 2 धावा चोरून घेऊन गेले. एक्केचाळीस धावा. पुन्हा एकदा धीम्या गतीचा चेंडू हवे. झेल होतोय का? नाही नाही नाही. चेंडू चाललाय पुन्हा एकदा. 1 बाउंस सीमारेषेबाहेर येतोय. एक शानदार चौकार. हॉटेल अन्नाश्री फॅमिली रेस्टॉरंट गुरेवाडी बायपास प्रोप्रायटर माननीय श्री समीर शिंदे यांचा सनसनीत चौकार. एक धर्मेंद्र है जिन्होंने पूरे देश का दिल चुराया था और एक धर्मेंद्र आज इधर है जिन्होंने यहां पे उपस्थित सभी प्रेक्षकों का दिल चुराया है. 12 चेंडू 38 धावांवर फलंदाजी करतायत धर्मेंद्र जाधव. संकेत वारुंगसे कमबॅक करणार का? आणि बॅटची कळा घेऊन चेंडू थेट यष्टी रक्षकाच्या हातात. धर्मेंद्र यांना माघारी परतावं लागणार आहे. संधी साधूनी थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. संकेत वारुंगसे यांनी धर्मेंद्र नावाचं वादळ हे शांत केलंय. धीम्या गतीचा टाकलेला चेंडू बॅटची वरील कडा घेऊन थेट गेला यष्टी रक्षकाच्या हातात. माघारी परतावं लागलं. परंतु आपण बघितलं 42 धावांची खेळी करून धर्मेंद्र हे माघारी परतलेले आहेत. विष्णू इनामे आपण खेळपट्टीवर बघतोय. पहिला चेंडू मिड विकेटला खेळला गेला. जमिनीला घासत चेंडू गेला. सुरक्षित रक्षण बघायला मिळालं. चेंडू अडवला. फेकी केली गेली परंतु त्याच दरम्यान 2 धावांमध्ये यशस्वी झाले. 47 धावा आपण धावबलकावर बघतोय. आपण बघतोय की बालाजी एंटरप्राइजेस या संघाची क्षेत्ररक्षण किती मजबूत आहे हे आपण संपूर्णपणे मैदानावर बघतोय. आतापर्यंत जेवढे झेल गेले ते झेल टिपले गेले. क्षेत्ररक्षण सुरेख केलं गेलं आणि दरम्यान आपण बघतोय वाजिद यांचा सोयीर असा चेंडू डाव्या स्टँडच्या बाहेर टाकलेला चेंडू अवंतर स्वरूपाचा वाईड असल्याचा इशारा पंच गणेश जगताप यांचा. या अवंतर धावेने धावफलक 48 धावांवर पोहोचलेला आहे. फलंदाजी जितकी चांगली होते तितकं क्षेत्ररक्षणही मजबूत आपण बघतोय.
पुन्हा खोलवर टप्प्यावर टाकलेला चेंडू वाजिदभाई यांचा चेंडू आणि विष्णू इनामे सॉरी नीरज सोनवणे हे यष्टीचित होऊन माघारी परत आहेत. विएट्री चॅम्पियन संघाला लागलेला धक्का क्रमांक 3. संधी साधूनी थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. वाजिद यांचा आपण मागील षटक जर बघितलं ना तर अतिशय सुरेख षटक त्यांनी टाकलं होतं आणि याही षटकामध्ये तितकीच सुरेख गोलंदाजी वाजिद यांच्याकडून बघायला मिळते. कोलवर टप्प्यावर टाकलेला चेंडू फलंदाज समजू शकला नाही. धाव घेण्याच्या प्रयत्नात यष्टीचीत झाले आणि आपण बघतोय नीरज सोनवणे काहीसे स्ट्रगलही करत होते. फलंदाजी मार्कवर जीतू पहिला चेंडू ढकलला तो पॉइंटच्या क्षेत्रामध्ये तेथे चेंडू अडवला गेला. एक धाव घेण्यामध्ये यशस्वी झाले. धावसंख्या 49. विष्णू इनामे आपण बघतोय स्ट्राईक एंडला असणार आहे. वाजिदभाई यांची अतिशय सुरेख गोलंदाजी आपण आतापर्यंत बघितली. 1.3 षटक 13 धावा एक महत्वाचा बळी. पुन्हा एकदा खोलवर आपल्यावर टाकला चेंडू स्ट्रेच होऊन चेंडू नक्कीच अडवला. चेंडू अडवण्याचा प्रयत्न होता परंतु फलंदाजाने खेळलेला फटका थेट जाऊन आदळला यष्ट्यावर. चेंडू अडवला गेला. एक धाव घेण्यात आली. एका धावेने अर्धशतक हे धावफलकावर लागलं ते विएट्री चॅम्पियन संघाचं. 3.4 षटकांमध्ये अर्धशतक धावफलकावर लागलेल्या विएट्री चॅम्पियन संघाचं 13.64 सरासरीने आतापर्यंत धावा. या सरासरीने जर खेळत राहिले तर 68 ते 70 धावांपर्यंत मजल ही निर्धारित 5 षटकांमध्ये जाऊ शकणार आहे विएट्री चॅम्पियन संघाची. जितू मुंडे स्ट्राईक एंडला. बघूया धर्मेंद्रन जी खेळी केली तशीच खेळी पुढील फलंदाज करतात का. पुढे टाकलेला चेंडू पुन्हा एकदा टटवला गेला तो लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. एक धाव घेण्यात आली. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण सुंदर फेकी. एकच धाव. एका धावेने धावफलक 51 धावा. STPL इंडस्ट्रियल अँड चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 पहिला दिवस. सामना क्रमांक 2 बालाजी एंटरप्राइजेस विरुद्ध विएट्री चॅम्पियन्स. सुरेख टप्प्यावर टाकलेला चेंडू शॉर्ट ऑफ गुड लँड. चेंडू फलंदाज समजू शकला नाही. उसळी चेंडू यष्टिरक्षकाला. षटक संपलं. 4 षटकाच्या समाप्तीनंतर विएट्री चॅम्पियन्स 3 गडी बाद 51 धावा. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 51 धाव धावफलकावर आहेत. एक षटक अजूनही येणार आहे. एका षटकामध्ये किती धावा केल्या जातात की विएट्री चॅम्पियन्स संघाला रोखलं जातं हे बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे. वाजिद आपण बघितलं अतिशय सुरेख गोलंदाजी. 2 षटकामध्ये केवळ 15 धावा खर्च केल्या. महत्वपूर्ण असा एक बळी टिपला गेला. जितू मुंडे विष्णू इनामे आपण बघतो ही जोडी मैदानावर अजून किती धावा करण्यामध्ये यशस्वी होते. त्याचबरोबर गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय वैयक्तिक दुसरा षटक घेऊन आले संकेत वारुंगचे. पहिल्या षटकामध्ये धर्मेंद्र जाधव यांचा बळी नक्कीच मिळवला परंतु तब्बल 19 धावा त्यांच्या षटकामध्ये खर्च झाल्या. पुन्हा एकदा धीम्या गतीचा फुलटॉस टाकलेला चेंडू. फलंदाज मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात होता परंतु फसला. चेंडूची बॅटची आतील कडा घेऊन चेंडू गेला शॉर्ट फाईन लेग क्षेत्रामध्ये. चेंडू अडवला गेला. फेकी केली गेली. याच दरम्यान एक धाव घेण्यात आली. विष्णू इनामे ऑन स्ट्राईक. 2 चेंडू 1 धावा आतापर्यंत. पुन्हा एकदा सुरेख गोलंदाजी बघायला मिळते. धीम्या गतीचा टाकलेला चेंडू ब्लॉक होल चेंडू. फलंदाजाचा स्वीप करण्याचा प्रयत्न होता परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. चेंडू निर्धाव असणार आहे. 52 धावा धावफलकावर आहेत.
धर्मेंद्र आउट झाल्यानंतर नक्कीच श्री बालाजी एंटरप्राइजेस संघाने या सामन्यामध्ये कमबॅक केलेला आहे. वेगवान टाकलेला चेंडू, चेंडू उडवला, चेंडू चाललाय तो डीप लॉंग क्षेत्रामध्ये. एक धाव घेतली गेली, दुसऱ्या धाव घेण्याचा कोणताही प्रयत्न नसणार आहे. एका धावेने धावफलक 53 धावा. जितू मुंडे 3 चेंडू 3 धावा, विष्णू इनामे 4 चेंडू 2 धावा. आतापर्यंत या जोडीची कामगिरी राहिलेली आहे. उर्वरित 3 चेंडू. पुन्हा एकदा धीम्या गतीचा टाकलेला चेंडू जितू मुंडे ओळखू शकले नाही, परंतु थोडीशी चूक यष्टीरक्षकाकडून झाली आहे आणि इथे आपण बघतोय डाय मारून धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न, परंतु पंचांचा रन आउट साठी तिसऱ्या पंचांकडे केला गेला इशारा. तिसरे पंच आमचे मित्र स्वप्नीलजी कपिले सर हे चेक करतील फलंदाज आउट असणार आहे की नॉट आउट असणार आहे. यापुढील सामना आपण बघणार आहोत संगीता फार्मा विरुद्ध ऍडव्हान्स एन्झाइम्स लिमिटेड या दोन संघांदरम्यान पुढील सामना खेळवला जाणार आहे आणि फलंदाज नाबाद असणार आहे. नक्कीच अतिशय सुरेख झेप घेत ही धाव जितू मुंडे यांनी पूर्ण केली आणि एका धावेने धावफलक 54 धावांवर 4.4 षटक. शेवटचे 2 चेंडू. पुन्हा एकदा फुटा टाकले चेंडू, चेंडू उडवलाय, चाललाय डीप मिडवेक सीमारेषेबाहेर येतो एक टप्पा चौकार. हॉटेल अन्नाश्री फॅमिली रेस्टॉरंट गुरेवाडी बायपास प्रोप्रायटर माननीय श्री समीर शिंदे यांचा सनसनीत चौकार. विष्णू इनामे यांच्या बॅट मधून आलेला एक बहारदार चौकार धावफलकाला घेऊन गेला 58 धावांवर. शेवटचा चेंडू या धावाचा येणं शिल्लक आहे. पुन्हा विष्णू इनामे यांचा जोरदार तडाखा, चेंडू हवेत येतोय डीप मिडविकेट सीमारेषेबाहेर एक उत्तुंग षटकार. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. घुंगरू फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॉल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भाऊसार यांचा दणदणीत षटकार. पुढे चालत आले, गोलंदाजाने धीम्या गतीचा चेंडू टाकला, त्याचा समाचार घेतला, चेंडूला उंचावरून पाठवला थेट सीमारेषेबाहेर 6 धावांसाठी. या 6 धावांच्या मदतीने निर्धारित 6 षटकांमध्ये वियाट्रिस चॅम्पियन निर्धारित 5 षटकांमध्ये वियाट्रिस चॅम्पियन संघ पोहोचला आहे तो 64 धावांवर आणि श्री बालाजी एंटरप्राइजेस या संघाला विजयासाठी आवश्यक असणार आहेत त्या 65 धावा. पुढील सामना संगीता फार्मा विरुद्ध ऍडव्हान्स एन्झाइम्स टेक लिमिटेड. दोन्ही संघांच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी मंचावर यायचंय. चला, इनिंग्स ब्रेक मध्ये आपण नाणेफेक घेत असतो आणि त्याच दरम्यान नाणेफेक घेणं अनिवार्य आहे याची दोनही संघांनी विनंती आहे. दोनही संघांचे कर्णधारांना विनंती असणार आहे की आपण नाणेफेकीसाठी दाखल व्हायचं आहे. संगीता फार्मा विरुद्ध ऍडव्हान्स एन्झाइम्स टेक लिमिटेड दोनही अतिशय नावाजलेल्या इंडस्ट्रीज, आपल्या सिन्नर तालुक्याचं भूषण असलेल्या या 2 कंपन्या. या कंपनीचे असलेले आपले मित्र, कर्मचारी, प्रतिनिधी हे सामना खेळण्यासाठी आणि या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी येथे दाखल झालेत. नक्कीच भारतीयांच्या मनावर अधिराज्य केलेला क्रिकेटचा हा खेळ आणि या सामन्याची जी नाणेफेक केली जाणार आहे ती घुंगरू इलेक्ट्रॉनिकचे सन्माननीय प्रतिनिधी पुष्कराज यांच्या हस्ते या सामन्याची नाणेफेक केली जाणार आहे. संगीता फार्माचे सन्माननीय प्रोडक्शन मॅनेजर सचिनजी दातखिळे साहेब यांनाही विनंती असणार आहे की आपण प्रशांतजी दातखिळे साहेब
यांनाही विनंती असणार आहे की आपण नाणेफेकीसाठी इकडे मंचाकडे यायचंय. या सामन्यासाठी दोनही मान्यवर उपस्थित झालेत. संगीता फार्माचे सन्माननीय प्रोडक्शन मॅनेजर प्रशांतजी दातकिळे सर, त्याचबरोबर घोंगरू इलेक्ट्रॉनिक्स स्मॉल सिन्नर यांचे सन्माननीय प्रतिनिधी पुष्कराज, या दोन मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या सामन्याची नाणेफेक केली जाणार आहे. दुसरा माईक नाही का इथं? दोन माईक नाही आणले. STBL is the call and संगीता फार्मा won the toss. काय निर्णय घेणार आपण? बॉलिंग फर्स्ट. मागच्या वेळेस ज्या चुका झाल्या त्यावेळेस सुधारवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करू आणि पाहूया या ठिकाणी यश येते की नाही. शेवटी यश अपयश ह्या एक पायऱ्याच आहेत. बघूया आम्ही कुठली पायरी चढतोय. नक्कीच मागील सामन्यामध्ये आपली गोलंदाजी छान झाली, फलंदाजीमध्ये जरी कमी पडले असले तरी गोलंदाजी सुरेख बघायला मिळाली. क्षेत्ररक्षणामध्ये काहीशा चुका झाल्या. नक्कीच या सामन्यामध्ये काय बदल आपण करणार हे आम्हाला जरा सांगावे. सर ॲक्च्युली सांगायचं झालं तर आमचे सर्व खेळाडू हे कधीतरी खेळणारे खेळाडू आहेत. त्याच्यामुळे चुका होणं हे आम्हाला माहिती होतं, चुका होणार आहेत आणि आम्हाला सर्व खेळाडूंना चान्स द्यायचा आहे. त्याच्यामुळे जेवढं होईल तेवढं आम्ही या खेळाचा आनंद घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत. नक्कीच सर, यश अपयश हे येतच असतं, परंतु खेळाचा आनंद घेणं आणि मैदानावर संघर्ष करणं हीच खरे खिलाडू वृत्ती असते. खूप खूप तसंच मी आमच्या कंपनीचे स्टोअर डिपार्टमेंटचे हेड श्री किरण सर नवले यांचंही या ठिकाणी मनापासून आभार मानतो. आम्हाला या ठिकाणी बॅटीचं सौजन्य त्यांनी दिलं, त्यांचंही या ठिकाणी पूर्ण टीमच्या वतीने हार्दिक हार्दिक असे आभार. नाणेफेक झालेली, आपण टॉस हारलेला आहात. टॉस जर विन झाले असता तर आपण काय निर्णय घेतला असता? आम्ही पण प्रथम बॅटिंगचाच निर्णय घेणार होतो. टॉस हारलं तरी आम्हाला काही चिंता नाही तशी. आमची बॅटिंग लाईन चांगली असल्यामुळे आणि बॉलिंग लाईन पण चांगली आहे, ते आमच्या प्लेअरवर आमचा विश्वास असून त्याच्यामुळे आम्ही पहिले बॅटिंगचाच निर्णय घेणार होतो. STPL आपण बघता की दरवर्षी STPL मध्ये इंडस्ट्रीयल आणि चॅम्पियन्स ट्रॉफी सिन्नर स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित करत असतं. तर नक्कीच सहभाग घ्यायचा याच्याबद्दल किती उत्सुकता आपल्या मनामध्ये होती? तसं पाहिलं तर आम्ही कामगार वर्ग क्षेत्रातले माणसं आहोत. आमच्या म्हणजे कामं करून आम्ही क्रिकेट खेळत असतो आणि हा आमचा छंद आहे. आणि याच्यात महत्त्वाचं म्हणजे आमची कंपनी ॲडव्हान्स एन्झाईम टेक्नॉलॉजी ही आमचे जे मॅनेजमेंट आहे ते आम्हाला नेहमी सपोर्ट करत असते क्रिकेटसाठी. आम्ही आमच्या कंपनीतर्फे म्हणजे डिपार्टमेंट वाईज पण आम्ही वर्षाला क्रिकेट खेळत असतो. इंटर डिपार्टमेंट टुर्नामेंट्स आम्ही अरेंज करत असतो. आणि दुसरं आम्ही ज्या पण इंडस्ट्रीच्या मॅचेस होतात किंवा टुर्नामेंट्स होतात त्याच्यात आम्ही प्रत्येक वेळेत आवर्जून सहभाग घेत असतो आणि त्याला आमची मॅनेजमेंट फुल म्हणजे आम्हाला पूर्ण सपोर्ट करत असते. खूप खूप धन्यवाद. या सामन्यासाठी आपल्याला दोघांनाही शुभेच्छा. आणि नक्कीच आपण भारतात कोणत्याही क्षेत्रामध्ये जा, कंपनीत जा, स्टाफ असो की कामगार असो, क्रिकेट खेळणारे सर्वजण असतात. क्रिकेट हा सर्वांच्या आवडीचा खेळ आहे आणि तो बघणेच नाही तर खेळणे आपल्या सर्वांना आवडतो. आणि नक्कीच आज आपण सर्वजण या ठिकाणी आलात आणि या खेळाचा आनंद घ्यावा अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो आणि दोनही संघांना पुढील सामन्यासाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद. आणि यापुढील आवाज आपण ऐकणार आहोत कोपरगावचा बुलंद आवाज सन्माननीय संदीपजी बालके सर. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. हॅलो. धन्यवाद गणेशजी दिघे सर. मैदानामध्ये तर मॅचला सुरुवात झालेली आहे. सिन्नर टेनिस प्रीमियर लीग 2025चा हा क्रिकेटचा महाथरार आज आपण पाहतो की बहारलेली आणि अर्थात सदाबहार झालेली सिन्नर टेनिस प्रीमियर लीग 2025. तसं जर पाहिलं तर एक संघर्ष हा जो सिन्नर टेनिस प्रीमियर लीगच्या माध्यमातून जो पाहायला मिळाला, कारण आज नाशिक जिल्हा मध्ये
एक मोठी लीग म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जातं आणि खऱ्या अर्थानं सिन्नर तालुक्यातील युवा खेळाडूंसाठी निश्चितपणानं सिन्नर टेनिस प्रीमियर लीग जी निर्माण झाली आणि या लीगच्या माध्यमातून आज आपण पाहतो की सिन्नर तालुक्यातील अनेक खेळाडू आपल्याला अनेक जिल्ह्यांमध्ये खेळताना जे पाहायला मिळत आहेत. मैदानामध्ये आपण जाणार आहोत की आज कंपनीच्या मॅचेस आहेत या ठिकाणी आणि कंपनीच्या मॅचेसच्या मध्ये आत्ताच आपण पाहिलेलं आहे की टॉस पण झालेला आहे एका सामन्याचा. परंतु ज्यांना क्रिकेट खेळायची आवड आहे, सातत्याने क्रिकेट खेळतात, मोठी लीग खेळता येत नाही, परंतु कंपनीचा वर्ग आहे त्यांच्यासाठी एक चांगल्या प्रकारचं व्यासपीठ सिन्नर टेनिस प्रीमियर लीगच्या माध्यमातून मिळालं. तर इथे पहा, एक टप्पा पार, चेंडू सीमा रेषा पार, चौकार आलेला आहे मैदानामध्ये, 4 धावा. हॉटेल अन्नाश्री फॅमिली रेस्टॉरंट गुरेवाडी बायपास प्रोप्रायटर माननीय श्री समीर शिंदे यांचा सनसनीत चौकार. श्री बालाजी एंटरप्राइजेस 5 षटकांचा सामना, 65 धावांचं टार्गेट आहे, लक्ष आहे मैदानामध्ये. आणि इथे आपण पाहतो की फिरोज राणा यांच्या बॅटमधून आलेला चौकार, प्रवीण कदम यांची गोलंदाजी. यावेळेस सुरेख फटका, डीप स्क्वेअर लेग, सीमा रेषा पार. हा आहे स्टार मोबाईल, द मोबाईल स्पेस, खासदार पूल, भैरवनाथ मंदिरा शेजारी, प्रोप्रायटर माननीय श्री पियुष लोया यांचा सनसनीत चौकार. हॅलो, यानंतर पहा अगदी 2 चौकार आले, तदनंतर विकेटही मैदानामध्ये आलेली आहे. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक. मैदानामध्ये आपण पाहत आहोत किरण भाऊ गोजरे यांनी टिपलेला झेल आणि विकेट आलेली आहे. 2 चौकार पाहायला मिळाले, तदनंतर विकेट आपण मैदानामध्ये पाहत आहोत आणि तदनंतर न्यू बॅटर मैदानामध्ये फलंदाजी करण्यासाठी दाखल झालेले आहेत. वाजिद यांना आपण या ठिकाणी पाहत आहोत. पहिलं षटक मैदानामध्ये चाललेलं आहे, 65 धावांची आवश्यकता आहे. एका षटकानंतर 1 बाद 10 धावा हे आपणाला श्री बालाजी एंटरप्राइजेस संघाच्या पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या षटकामध्ये आपण बघणार आहोत योगेश दाभाडे आलेले आहेत गोलंदाजी मार्कवर. यावेळेस मात्र मिडॉनच्या दिशेमध्ये चेंडू खेळला, क्षेत्ररक्षक आहेत तिथे. दरम्यान एक सिंगल घेतली जाणार आहे, सिंगलवर समाधान मानावं लागणार आहे. धावफलक 11 धावांवर आपण या दरम्यान जो पाहणार आहोत, 1 बाद 11, 65 धावांचं लक्ष आहे. तसं जर पाहिलं तर लक्ष निश्चितपणानं एक संघर्षमय आहे. यावेळेस सुरेख चेंडू होता पहा, वायडिश मिडऑफ मध्ये चेंडू खेळला गेला, तिथे एक सिंगल धाव मिळणार आहे आणि सिंगलच्या माध्यमातून वाजिद या ठिकाणी आपलं खातं खोलताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. दरम्यान इथे फिरोज राणा यांना आपण बघणार आहोत. 12 धावसंख्या धावफलकावर आहेत. पुढचा बॉल यावेळेस सुरेख चेंडू आहे. अगदी आपण पाहतो की एसटी रक्षकाच्या भूमिकेमध्ये किरण भाऊ गोजरे आहेत, एसटीपीएल कमिटीचे अध्यक्ष आहेत. अनेक वर्षापासून ज्यांच्या नेतृत्वामध्ये भव्य दिव्य क्रिकेटचा महासंग्राम या ठिकाणी होत असताना इथे पहा फलंदाज पुढे सरसावले आणि चेंडू फेकून दिला. वायडिश मिडऑफ मधनं लॉंग ऑफ सीमारेषा पार, चौकार आपल्याला पाहायला मिळेल. हॉटेल अन्नाश्री फॅमिली रेस्टॉरंट गुरेवाडी बायपास प्रोप्रायटर माननीय श्री समीर शिंदे यांचा सनसनीत चौकार. हॅलो, धावसंख्या 16 धावा आणि फिरोज राणा यांचा आलेला हा चौकार निश्चित योगेश दाभाडे यांच्या गोलंदाजीवर आपण पाहत आहोत की सर्कल आहे
आणि 2 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर. यावेळेस पुढचा चेंडू बिग ब्लास्ट मिड विकेट रिजन आउट ऑफ द पार्क. षटकार 6 धावा. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. घुंगरू फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॉल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भावसार यांचा दणदणीत षटकार. 22 धावसंख्या. फिरोज राणा यांची फलंदाजी आपण या ठिकाणी पाहत आहोत. पहा अगदी इथे दबाव असेल योगेश यांच्यावर, परंतु तेही वापसी करण्याचा जरूर प्रयत्न करणार आहे. एक चौकार आला, त्यानंतर आलेला षटकार. धावफलक 22 धावांवर आपण पाहत आहोत. यावेळेस सुरेख चेंडू आहे. अगदी निश्चितपणानं वापसी केली गेली. इथे ओव्हर समाप्तीचा इशारा असणार आहे. 2 षटकांचा खेळ संपला गेलेला आहे. प्रतिषटक 11 धावांच्या सरासरीने 22 धावा या धावफलकावर बनवलेल्या आहेत. एक बाद 22 धावा ही बालाजी एंटरप्राइजेस संघाची धावसंख्या आहे. अजूनही 18 चेंडूंचा खेळ इथे शिल्लक असणार आहे आणि समीकरण 18 चेंडूंमध्ये जर आपण या ठिकाणी पाहिलं तर 43 धावांची आवश्यकता ही बालाजी एंटरप्राइजेस संघाला असणार आहे. बघूया इथे आता किरण भाऊ सुद्धा एसटी रक्षक आहेत. कशा प्रकारे रणनीती आखणार आहेत, कशा सूचना देणार आहेत. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक. ओव्हर क्रमांक 3 साठी आपण टिकचंद यांना पाहणार आहोत. गोलंदाजी मार्कवर पहिला चेंडू. अगदी चेंडू उडवला गेला. पाहूया मिड विकेटचे क्षेत्ररक्षक चेंडू खाली आले. झेल सुटला गेले. या दरम्यान दुसरी धाव मात्र इथे पूर्ण केली गेली आणि जरूर इथे आपण पाहत आहोत की एक जीवनदान मैदानामध्ये मिळताना आपल्याला पाहायला मिळते फलंदाजांना. हे जीवनदान किती महाग ठरेल येणाऱ्या वेळेत आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस मात्र हा चेंडू निश्चितपणानं चांगला आहे. एसटी रक्षक किरणभाऊ गोजरे यांच्या हातामध्ये जाणारा चेंडू तिथे धाव मात्र मिळणार नाहीये. निर्धाव प्रकारचा चेंडू या दरम्यान आपल्याला जो पाहायला मिळाला, कारण तुम्हाला धावांसाठी संघर्ष करावा लागणार आहे. सहजासहजा विजय मिळणार नाहीये. इथे उजव्या एसटीच्या बाहेर चेंडू आहे. सन्मान्य पंचांच्या माध्यमातून व्हाईट बॉलचा इशारा देण्यात आला. एक अवांतर धाव धावफलकावर नोंदली गेली. या दरम्यान धावफलक एका धावेने पुढे सरसावला जाईल. थोडीशी फलंदाजांमध्ये होणारी चर्चा आपण या ठिकाणी फिरोज राणा आणि वाजिद यांच्यामध्ये पाहिली. वाजिद यांना आपण स्ट्राईकवर पाहत आहोत. यावेळेस एक सुरेख चेंडू आणि इथे आपण पाहतो की सन्माननीय एसटी रक्षक किरणभाऊ गोजरे यांच्या हातामध्ये स्थिरवलेला हा चेंडू आणि विकेट येत असताना वाजिद यांची आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतीये. संधी साधून थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. उत्तम क्वालिटी, उत्तम दर्जा, प्रत्येकाच्या मनाला चव अशी भावली. हॉटेल विठू मावली आणि बँक्वेट हॉल प्रोप्रायटर माननीय श्री कैलास आव्हाड, माननीय श्री शंकर आव्हाड, माननीय श्री सतीश दिघोळे. टेकचंद प्रजापती यांना मिळालेली विकेट, यांना मिळालेली सफलता आणि इथे बालाजी एंटरप्राइजेसचा दुसरा फलंदाज मैदानाच्या माघारी. न्यू बॅटर 1 मिनिट थांबवा गणेश सर. मॅच फक्त 1 मिनिट. पहिल्याला 2 कॅच सुटला होता, नंतर डॉट गेला होता. 22 आणि 24 एक रन गियर था, एक वाइड गियर. इथं 2 रन आले होते. नाही, एक सिंगल 2 रन आले. काय झालं 25 ऍड करतोय ना तू. कोण नाव नाव ऍड नाहीत ना काही. नाव ऍड नाही का? जेवढं नाव दिलं सगळे ऍड केलेले. मॅच चालू ठेवा. सगळे ऍड केलेले. येत ना बोला नंबर नाही. मला आपल्याला टाइम नाही.
मॅच चालू कर आता. विकेट आली, थोडी घाई पण करायची, पंचांनी वारंवार सूचना द्या. न्यू बॅटर प्रमोद आलेले आहेत मैदानामध्ये. किरण भाऊ गोजरे यांनी टिपलेला इस्टनच्या पाठीमागे आपण झेल पाहिला. यावेळेस चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेला, क्षेत्ररक्षक खूप दूरवर असतील, चेंडू सीमारेषा पार जाईल. इथे येणार आहे एक सुंदर चौकार, 4 धावा. हा आहे स्टार मोबाईल, द मोबाईल स्पेस, खासदार पूल, भैरवनाथ मंदिरा शेजारी. प्रोप्रायटर माननीय श्री पियुष लोया यांचा सनसनीत चौकार. आलेला चौकार, 28 धावा, 2 बाद 28 धावा. बालाजी एंटरप्राइजेस हा संघ आपण पाहत आहोत फलंदाजी करताना. प्रमोद परत एकदा अगदी क्षेत्ररक्षक होते तिथे शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये. इथे चेंडू मात्र निर्धाव जाणार आहे. किरण गोजरे यांना आपण पाहत आहोत यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये आहे. धाव मिळत नाहीये. 28 धावसंख्या स्थिर असणार आहे धावफलकावर. पुढचा चेंडू मैदानामध्ये आपण पाहणार आहोत. प्रजापती यांचा हा चेंडू मात्र आपण पाहतो वाईडिश मिळा, शॉर्ट डीप मिड विकेट मध्ये खेळला. तिथे क्षेत्ररक्षक पोहोचले गेले चेंडूवर. तत्पूर्वी एक सिंगल पूर्ण केली. सिंगलच्या माध्यमातून षटकाची समाप्ती झाली. येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये इथे लक्ष असणार आहे 36 धावांचं, अर्थात प्रति षटक 18 धावांची सरासरी या दरम्यान आपल्याला धावफलकावर पाहायला मिळणार आहे. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलग. प्रवीण कदम इथे ओव्हर क्रमांक 4 घेऊन आलेले आहेत. त्यांच्याकडे जबाबदारी असणार आहे. धर्मेंद्र जाधव आलेले आहेत गोलंदाजी मार्कवर. आणि इथे पाहूया 12 चेंडू आहेत, 36 धावांची आवश्यकता आहे बालाजी एंटरप्राइजेस साठी. पाहूया प्रमोद स्ट्राईकवर आहेत. फुलटाच बॉल यावेळेस खेळला गेला. लॉंग ऑफ रिझन मध्ये आपण पाहत आहोत क्षेत्ररक्षक आहे तिथे. आणि इथे एकच सिंगल घेतली जाणार आहे, कारण फिरोज राणा यांना आता बऱ्याच वेळानंतर आलेली स्ट्राईक ही आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. अप्रतिम चेंडू आहे पहा. निर्धाव जाणारा चेंडू आहे. 10 चेंडू आणि 37 धावांचं आलेलं हे समीकरण या दरम्यान आपल्याला धावफलकावर जे पाहायला मिळतंय आणि तिथे कुठल्याच स्वरूपाची धाव मिळत नाहीये. पुढचा बॉल मैदानामध्ये. यावेळेस चेंडू उडवला गेला. एक हवाई यात्रा करण्याचा प्रयत्न आणि तिथे बघा येता एका हातामध्ये झेल घेण्याचा प्रयत्न. झेल निसटला आणि चेंडू सीमारेषा पार गेला. येत आहे चौकार. हॉटेल अन्नाश्री फॅमिली रेस्टॉरंट, गुरेवाडी बायपास. प्रोप्रायटर माननीय श्री समीर शिंदे यांचा सनसनीत चौकार. यावेळेस पहा ताकदवान फटका आलेला आहे. इथे निश्चितपणाने आपण पाहणार आहोत की षटकार मिळणार आहे. 6 धावा. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. घुंगरू फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॉल. प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भावसार यांचा दणदणीत षटकार. बघा झेल सुटला, चौकार आला, षटकार आला. यावेळेस फुलटाच बॉल मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक अगदी रोखताय तिथे. 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असणार आहे. 2 धावेंचं जे माध्यम, एक शॉर्ट रन असणार आहे. पहा पंच कळवत आहे त्या ठिकाणी एक शॉर्ट रन आहे. एकच सिंगल मिळणार आहे. 41 धावसंख्या या दरम्यानची धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते. येणारे जे 7 चेंडू आणि 24 धावा हे समीकरण बालाजी एंटरप्राइजेस संघासाठी विजयासाठी आहे. 7 चेंडू आणि 24 धाबांची गरज. बघूया इथे फिरोज राणा स्ट्राईकवर आहेत. यावेळेस चेंडू उडवला गेला. सुरेख फटका असणार आहे. सीमारेषेचा बाहेरचा भेद घेणारा डीप मिड विकेट मध्ये जाणारा षटकार आपण या दरम्यान जो पाहत आहोत. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. वाघ अँड सन्स. प्रोप्रायटर माननीय श्री सोमनाथ वाघ यांचा दणदणीत षटकार. शेवटचे 6 चेंडू आणि 18 धावा हे समीकरण. 2 षटकात 18च्या सरासरीने 36 हव्या होत्या आणि इथे या षटकात 6 चेंडू मध्ये 18 आल्या
आता शेवटचे षटक अर्थात जिथे 6 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता हे समीकरण विजयासाठी आलेलं आहे. थोडी घाई करायची आहे, खेळाडूंना विनंती असणार आहे, कारण आजच्या दिवसामध्ये भरपूर सामने आहेत. खास कंपनी ते जे संघ आहे त्यांच्यासाठी आपण पाहतो की एक चांगलं व्यासपीठ हे एसटीपीएलच्या माध्यमातून या ठिकाणी उभं करण्यात आलेलं आहे. गोलंदाजी मार्गावर आहेत प्रवीण कदम. शेवटचे 6 चेंडू आणि विजयासाठी आवश्यकता 18 धावांची असणार आहे. स्ट्राईकवर आपण प्रमोद खेमनर यांना या ठिकाणी बघणार आहोत. तर प्रवीण कदम गोलंदाजी मार्गावर आहे. नॉन स्ट्राईक एंडला फिरोज राणा आहेत, ज्यांच्या मागच्या षटकात पाहिले एक जीवनदान त्यांना मिळालं, चौकार आला. त्यानंतर त्यांच्या बॅटमधून आलेले 2 षटकार आपण या दरम्यान पाहिले. शेवटचे 6 चेंडू आणि आवश्यकता 18 धावांची असणार आहे. यावेळेस सुरेख चेंडू पहा, किरण भाऊ यावेळेस नेम धरला होता, कारण आतावर एक धाव या ठिकाणी आलेली. 2 फलंदाजांना बाद करण्यामध्ये जरूर त्यांचा सिंहाचा वाटा होता. इस्टेनच्या वाटेमागे झेल टिपली होती आणि ही विकेट घेण्यामध्ये त्यांचा वाटा निश्चित झाला असता, परंतु इथे मात्र नेम हुकला गेला आणि आता फिरोज राणाला स्ट्राईकवर आपण या दरम्यान पाहणार आहोत. 5 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता आहे बालाजी एंटरप्राइजेस संघाला विजयासाठी. इथे हा चेंडू पहा, डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेळला, क्षेत्ररक्षक पोहोचले गेले, अंदाज चुकला गेला त्या ठिकाणी थोडासा. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण होत असताना या दरम्यान आपल्याला पाहायला मिळणार आहे 2 धावेंच्या माध्यमातून धावफलकावर समीकरण बदललं जाणार आहे. शेवटचे 4 चेंडू असणार आहे आणि विजयासाठी 15 धावांची आवश्यकता हे समीकरण मैदानामध्ये आहे. 4 चेंडू आणि 15 धावा पाहूया. या दरम्यान परत एकदा प्रवीण तयार आहेत. इथे हा चेंडू हवेत खेळला, क्षेत्ररक्षक मात्र मिडऑफ मध्ये आले, चेंडूवर झेल टिपतायत, इथे चूक होणार नाही आणि फिरोज राणा यांना मैदान सोडावं लागणार आहे. संधी साधली थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. प्रवीण येत आहेत मैदानामध्ये. एक सुरेख झेल योगेश दाभाडे यांचा आपण मैदानामध्ये पाहिला. फिरोज राणा यांची खेळी संपुष्टात आली आणि त्यानंतर प्रवीण दाखल झालेले आहे. शेवटचे 3 चेंडू आणि 15 धावांचं हे समीकरण विजयाचं मैदानामध्ये आपल्याला जे पाहायला मिळतंय आणि हे समीकरण इथे मोठ्या फटक्यांचीच निवड करावं लागणार आहे अर्थात तिथे, कारण 3 चेंडू 15 धावा हे समीकरण आहे. फुलटॉस चेंडू होता आपण पाहत आहोत तिथे. यावेळेस पहा किरण भाऊ यांचा नेम परत एकदा यावेळेस चुकला गेलेला आहे. दरम्यान एक सिंगल मात्र या दरम्यान घेतली जाणार आहे. सिंगलच्या माध्यमातून लेग बाईकच्या स्वरूपात अवंतर ही धाव असणार आहे आणि शेवटचे 2 चेंडू आणि 14 धावा हे समीकरण आपल्याला या दरम्यान जे पाहायला मिळतंय. अर्थात इथे आपण जर पाहिलं तर वाईट नोची काही मदत झाली नाही, तर कारण क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. गोलंदाज चांगली गोलंदाजी करताय प्रवीण. यावेळेस हा चेंडू मात्र डीप बॅकवर्ड पॉइंट गलीच्या दिशेला चाललेला आहे. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतायत. एक सिंगल धाव या ठिकाणी पूर्ण केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत असताना दुसरी धाव पूर्ण केली जाईल. तर शेवटचा चेंडू 1 चेंडू आणि 12 धावांची गरज. निश्चितपणानं एक अप्रतिम गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. या षटकामध्ये प्रवीण यांच्या माध्यमातून फलंदाजांना थांबवलं गेलं, रोखलं गेलं. तर अंतिम चेंडू या डावातील असणार आहे. इथे पहा हा चेंडू मात्र निर्धाव जाताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. कुठल्याही प्रकारची धाव मात्र या ठिकाणी मिळणार नाहीये.
या सामन्याचे मॅन ऑफ द मॅचचे मानकरी ठरलेले आहे अर्थात धर्मेंद्र जाधव, ज्यांनी विक्टोरियस चॅम्पियन 11 धावांनी हा संघ जिंकलेला आहे. धर्मेंद्र जाधव 13 चेंडूत 38 धावा, 4 चौकार, 2 षटकारांच्या मदतीने खेळी साकारलेली आहे. चला पुढची मॅच टॉस करू एन्झायमी एन्झायमी पाचीच करू ना. निर्णय काय घेतला माहिती त्यांनी अजून एक देऊ, अजून एक देऊ संगीता का? वर्मा ना एक देऊ, अजून एक देऊ का नवीन? चला क्षेत्ररक्षण करणारी टीम ताबडतोब मैदानात जायचं आहे. क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला विनंती असणार आहे आपण ताबडतोब मैदानामध्ये प्रवेश घ्यायचा आहे. आणि दोन्ही टीमचे 12 खेळाडू हे कंपल्सरी कॉमेंट्री बॉक्स मध्ये लागणार आहे. संगीता फार्मा टॉस जिंकलेले आहेत, त्यांनी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. चला लवकर मैदानामध्ये जायचे, क्षेत्ररक्षण लावायचे. संगीता फार्मा आपला एक अतिरिक्त खेळाडू 12वा खेळाडू अर्थात हा कॉमेंट्री बॉक्स मध्ये असला पाहिजे कंपल्सरी.